श्री गुरुदेव दत्त. तुळराशीच्या जीवनात प्रेम आणि पैसा हे दोन प्रवाह नेहमीच एकाच वेळी वाहत असतात. पण कधी कधी ते दोन प्रवाह इतके तीव्र होतात की मनाचा समतोल ढासळायला लागतो आणि व्यक्ती स्वतःच्या भावनांमध्येच हरवून जाते. गुरुदेव दत्त राशी भविष्य चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा दररोज राशी भविष्य पाहण्यासाठी. आजच्या गृहस्थितीनुसार शुक्र ग्रहाचा प्रभाव अत्यंत प्रबळ आहे. त्यामुळे तुळ राशीच्या व्यक्तींमध्ये आकर्षण, भावना, ओढ आणि नात्याबाबतची संवेदनशीलता सामान्यपेक्षा खूप अधिक वाढलेली दिसते. जणू काही अदृश्य शक्ती मनाला सतत कोणाकडे तरी खेचत आहे, पण ते व्यक्त करायला शब्द मिळत नाही. विशेषतः पुरुष आणि स्त्री दोघांच्याही आयुष्यात एक सूक्ष्म पण खोल ऊर्जा कार्यरत आहे. कोणीतरी दूर असूनही मनाच्या जवळ येत आहे आणि ही ओढ दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चाललेली आहे. मित्रांनो, कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुळ राशीच्या पुरुषांच्या आयुष्यात अशी स्त्री प्रवेश करू शकते जी बाहेरून अत्यंत शांत, संयमी आणि समजूतदार दिसते, पण तिच्या आत भावना खोल समुद्रासारख्या लपलेल्या असतात. ती प्रेम थेट व्यक्त करत नाही, पण तिच्या नजरेत, तिच्या मौनात आणि तिच्या उपस्थितीत एक वेगळीच ओढ असते जी पुरुषांच्या विचारांना सतत व्यापून टाकते. त्याचप्रमाणे तुळ राशीच्या स्त्रियांच्या आयुष्यात असा पुरुष येऊ शकतो जो आर्थिकदृष्ट्या स्थिर, आत्मविश्वासपूर्ण आणि समाजात मान मिळवलेला असतो, पण भावनिक पातळीवर तो स्वतःला पूर्णपणे उघड करू शकत नाही. त्यामुळे दोघांमध्ये एक अनोखी खेच ओढ निर्माण होते, जिथे प्रेम आहे पण स्पष्टता नाही, आणि जिथे आकर्षण आहे पण व्यक्तीकरण नाही. हे नातं जितकं गूढ तितकंच खोल होत जातं. पण या सर्व भावनांचा मागे एक मोठा प्रश्न सतत मनात फिरत राहतो. कोणीतरी तुमच्यावर गुप्त प्रेम करतो. ही भावना खरंच नियतीचा संकेत आहे की मनाचा फक्त भ्रम? आज पंचांगानुसार चंद्राचा प्रभाव अधिक तीव्र आहे, त्यामुळे मन अधिक संवेदनशील झालेले आहे. जुने विचार, अपूर्ण नाती, अर्धवट राहिलेल्या भावना पुन्हा एकदा मनात डोकावू लागतात. काही लोकांना अचानक जुन्या व्यक्तीकडून मेसेज येतो, कॉल आणि थेट भेट यासारख्या गोष्टींमधून भूतकाळ पुन्हा जिवंत झाल्यासारखा वाटू शकतो. हा काळ असा आहे जिथे मन आणि बुद्धी यांच्यात सतत संघर्ष सुरू असतो. मन प्रेमाकडे ओढतं तर बुद्धी स्थिरता, पैसा आणि सुरक्षित भविष्याकडे निर्देश करते. तुळ राशीच्या पुरुषांसाठी हा काळ एकाच वेळी यश आणि भावना घेऊन येतो. एकीकडे करिअरमध्ये मोठ्या संधी, नवीन जबाबदाऱ्या, आर्थिक वाढ आणि समाजात प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे एक अशी स्त्री मनात खोल स्थान मिळवते जी शब्दांपेक्षा शांततेत जास्त काही सांगते. तिच्या मौनात एक आकर्षण असतं जे पुरुषाला सतत विचारत ठेवतं. स्त्रियांसाठीही हा काळ खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यांच्या आयुष्यात असा पुरुष येऊ शकतो जो बाहेरून खूप सक्षम आणि सुरक्षित वाटतो, पण आतून भावनिक अंतर ठेवतो. त्यामुळे नात्यांमध्ये कधी प्रेमाची उब जाणवते तर कधी दूरत्वाची थंडी. महाभारताच्या कथेत अर्जुन जसा युद्धभूमीवर उभा राहून कर्तव्य, नाते आणि भावना यामध्ये अडकला होता,
तसाच संघर्ष आज तुळा राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात दिसतो. श्रीकृष्णाने दिलेला संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. कर्म करा पण मोहात अडकू नका. कारण जीवनात प्रत्येक गोष्ट एकाच वेळी मिळणं शक्य नसते, पण योग्य निर्णय घेतल्यास दोन्हीचाही समतोल साधता येतो. या काळात एक मोठा आणि रहस्यमय ट्विस्ट असा आहे की जे लोक तुम्हाला गुप्तपणे प्रेम करतात तेच भविष्यात तुमच्या यशाचा आधार बनू शकतात आणि तुमच्या जीवनातील महत्त्वाच्या निर्णयावर प्रभाव टाकू शकतात. त्याच वेळी आर्थिक संधी इतक्या वेगाने वाढू शकतात की त्या नाकारल्यास पुढे पश्चातापाची वेळ येऊ शकते. पण या सगळ्यात सर्वात मोठा धोका म्हणजे घाईने घेतलेले निर्णय. कारण या काळात काही लोक फक्त आकर्षण दाखवतील, पण त्याच्या भावना खूप खोल नसतील. आणि काही नाती फक्त क्षणिक असू शकतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा काळ मन शुद्ध करण्याचा, विचार स्थिर करण्याचा आणि अंतर्मन जागृत करण्याचा आहे. ओम नमः शिवाय चा जप केल्याने मानसिक शांतता मिळते. श्री स्वामी समर्थ नामस्मरणाने संरक्षणाची भावना वाढते आणि श्री गुरुदेव दत्त स्मरण केल्याने योग्य निर्णय घेण्याचा अंतप्रेरणा जागृत होते. दान, धर्म, संयम आणि सकारात्मक विचार हे या काळातील सर्वात मोठे भाग्यवर्धक घटक आहे. भविष्यवाणी अशी आहे की पुढील काही काळात तुळ राशीच्या जीवनात आर्थिक स्थिरता, नवीन संधी आणि प्रेमात हळूहळू स्पष्टता निर्माण होईल. जे खरे नाते आहेत ते कधीच मजबूत होतील आणि जे फक्त आकर्षणावर आधारित आहेत ते आपोआप दूर जातील. जीवन एक प्रकारे छान फिल्टरिंग प्रक्रियेतून जाईल, जिथे खोटं गळून पडेल आणि सत्य उरलेले राहील. शेवटी नियती पुन्हा तोच प्रश्न विचारते, तुम्ही काय निवडणार? पैसा जो सुरक्षितता देतो की प्रेम जे जीवनाला अर्थ देतं? पण तुळ राशीचा खरा प्रवास हा निवडीचा नाही तर संतुलनाचा आहे. कारण जो व्यक्ती प्रेम आणि पैसा दोन्हीमध्ये समतोल राखायला शिकतो त्याच्यासाठी भविष्य नेहमीच उज्ज्वल आणि स्थिर असते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा आणि गुरुदेव दत्त राशी भविष्य चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भविष्यवाणीसाठी नक्की परत या. श्री गुरुदेव दत्त.